मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी वाल्मिक कराडला बीड जिल्हा कारागृहामध्ये राजकीय प्रभावामुळे बेकायदेशीर सुविधा दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्या पत्रानंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे वाल्मिक कराडची नागपूर मध्यवर्ती कारागृहामध्ये तातडीने रवानगी करण्याची मागणी केली। सीसीटीव्ही फुटेज, कॉल लॉग आणि भेट नोंदवही जप्त करून उच्चस्तरीय चौकशी तसंच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही सुप्रिया सुळेंनी केलेली आहे। संतोषांना प्रकरणातले सोडून जे दुसरे आरोपी ते बाहेर येत आहेत, त्यांच्याद्वारे काही माहिती किंवा आम्ही जी आपल्याला माहिती पाहिजे त्याची स्पष्ट सगळ्या त्याच्यामध्ये मागण्या केलेल्या आहेत। याची उच्चस्तरीय चौकशी होऊन जे काही चाललेला प्रकार आहे तो सगळा सुस्पष्ट व्हावा या संदर्भातील हे पत्र आहे। आणि मी याआधी पण ज्या काही गोष्टी केल्यात त्या सगळ्या पुराव्यानिशीच दिलेल्या आहेत, तरी पण या सगळ्या गोष्टीचा उलगडा झाला पाहिजे आणि योग्य कारवाई झाली पाहिजे असं विनंतीपर मी हे पत्र कारागृह महानिरीक्षक यांना मेलद्वारे पाठवलेलं आहे।